ते वासुदेवाय अथाष्टाविशंधय पुरंजनाला स्त्रीजन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे. श्री नारद म्हणाले, राजा, नंतर भय नावाच्या यवन राजाचे आज्ञाधारक सैनिक प्रज्वार आणि कालकन्येसह या पृथ्वी तलावर संचार करू लागले. हे राजा, वयोवृद्ध साप संरक्षण करीत असलेल्या आणि जगातील सर्व प्रकारच्या सुखसामग्रीने संपन्न असलेल्या पुरंजनपुरीला वेगाने हल्ला करून त्यांनी एकदा घेरले. नंतर जिच्या जाळ्यात अडकून पुरुष ताबडतोब निशत्व होऊन जातो, ती कालकन्या जरा त्या पुरीचा बळेच उपभोग घेऊ लागली. त्यावेळी ते यवन सुद्धा रोग कालकन्येकडून उपभोगल्या जाणाऱ्या त्या पुरीला सर्व बाजूंनी वेढा देऊन निरनिराळ्या दारातून आत घुसून त्या पुरीचा विध्वंस करू लागले. ती पुरी अशी पीडित केली जाऊ लागल्याने तिच्या मालकीचा अभिमानी कुटुंबाविषयी ममता बाळगणारा राजा पुरंजन याला सुद्धा निरनिराळे क्लेश सतावू लागले. कालकन्येने आलिंगन दिल्याने त्याची सर्व संपत्ती गेली आणि विषयासक्त झाल्यामुळे तो अत्यंत दीन झाला. त्याची विवेक बुद्धी नाहीशी झाली. गंधर्वाने आणि यवनांनी जबरदस्तीने त्याचे सर्व ऐश्वर्य लुटून नेले. त्याला दिसले की सर्व नगर छिन्न विछिन्न झाले आहे. मुलगे, नातू, सेवक आणि अमात्यवर्ग प्रतिकूल होऊन आपला अनादर करू लागले आहेत. पत्नीचे प्रेम आटले आहे. आपल्या देहाला कालकन्येने स्वतःच्या अधीन करून ठेवले आहे आणि पांचाल देश शत्रूंच्या हाती गेला आहे. हे सर्व पाहून राजा पुरंजन अत्यंत चिंतातूर झाला आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही उपाय त्याला दिसेना. कालकन्येने जे निस्सार करून टाकले होते त्या भोगांच्या लालसेने तो दीन झाला होता. आपली पारलौकिक गती आणि बंधुजनांच्या स्नेहापासून वंचित राहून त्याची चित्त केवळ पत्नी आणि पुत्र यांच्या पालन पोषणामध्येच लागून राहिले होते. गंधर्वांनी यवनांनी घेरलेला आणि कालकन्येने दुर्दशा केलेली ती नगरी सोडण्याची त्याची इच्छा नसतानाही त्याला ती सोडण्याच्या तयारीला लागावे लागले. एवढ्यात भयाचा थोरला भाऊ प्रज्वार याने आपल्या भावाचे प्रिय करण्यासाठी त्या सर्व नगरीला आग लावून दिली. जेव्हा ती नगरी जळू लागली तेव्हा नगरवासी, सेवक वर्ग, पुत्र पौत्र आणि पत्नींसह कुटुंबवत्सल पुरंजनाला फार दुःख झाले. नगरी कालकन्येच्या हातात गेल्याचे पाहून तिचे रक्षण करणाऱ्या सर्पालाही फार दुःख झाले, कारण त्याचे निवासस्थान सुद्धा यवनांनी ताब्यात घेतले होते आणि प्रज्वार त्याच्यावरही आक्रमण करू लागला होता. जसे जळत्या वृक्षाला डोलीतून तेथे राहणारा साप बाहेर जाऊ इच्छितो, त्याप्रमाणे त्या नगरीचे रक्षण करण्यास तो असमर्थ झाला. तेव्हा अंगाचा थरकाप झालेल्या त्याला मोठ्या कष्टाने तेथून जावेसे वाटले. त्याचे सर्व अंग शिथिल झाले आणि गंधर्वांनी त्याची सर्व शक्ती नष्ट केली. शिवाय तो जात आहे असे पाहून यवन शत्रूंनी त्याला अडविले. तेव्हा तो दुःखी होऊन रडू लागला. गृहासक्त झालेला पुरंजन देह, घर इत्यादींमध्ये मी माझेपणाचा भाव ठेवल्याने अत्यंत बुद्धिहीन झाला होता. स्त्रीच्या प्रेमपाशात अडकून तो अत्यंत दीन झाला होता. आता त्यांचा वियोग होण्याची वेळ आली. तेव्हा तो आपली कन्या, पुत्र, नातवंडे, नातूसुना, जावई, नोकर चाकर, घर, खजिना शिवाय इतर अनेक ज्या पदार्थांमध्ये त्याची ममता शिल्लक होती त्या सर्वांविषयी अशी चिंता करू लागला. अरे रे, मी जेव्हा परलोकात जाईल तेव्हा माझी पत्नी असहाय्य होऊन आपला निर्वाह कसा करील? मुलाबाळांची चिंताच हिला खाऊन टाकेल. मी जेवल्याशिवाय ही जेवत नसे, स्नान केल्याशिवाय स्नान करीत नसे, नेहमी माझ्या सेवेत तत्पर राहत असे. मी रुसलो तर ती भयभीत होत असे आणि मी तिला फटकारू लागलो तर ती भीतीने गप्प बसत असे. माझ्याकडून काही चूक झाली तर ती मला सावध करीत असे. माझ्याविषयी तिला इतके प्रेम आहे की जेव्हा मी कधी परप्रांतात जात असे तेव्हा ही विरह व्यथेने क्षीण होत असे. ही वीर माता असली तरी माझ्या पश्चात ही घरचे व्यवहार चालवू शकेल काय? केवळ माझ्यावर अवलंबून असणारे हे कन्यापुत्र मी गेल्यावर कशी जिवंत राहू शकतील? समुद्रात नाव फुटल्यावर प्रवाशांची जी अवस्था होते तशी यांची अवस्था होईल. असा शोक करणे उचित नसून सुद्धा अज्ञानाने पुरंजन दीन होऊन श्रीपुत्रांसाठी शोकाकुल होत होता. त्याच वेळी त्याला पकडण्यासाठी भय नावाचा यवनराज तेथे येऊन थडकला. पशुप्रमाणे बांधून जेव्हा यवन लोक त्याला आपल्या ठिकाणी घेऊन चालले तेव्हा त्याचे सेवक अत्यंत असह्य आणि शोकाकुल होऊन त्याच्याबरोबर गेले. यवनांनी अडवलेले सर्प सुद्धा ती नगरी सोडून सर्वांच्या बरोबर गेला. तो तेथून जाताच सर्व नगरी छिन्न विछिन्न होऊन आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाली. अशा रीतीने महाबलाढ्य यवन राजाची बळीच ओढून नेऊन सुद्धा राजा पुरंजनाला अज्ञानामुळे आपला हितेच्छू आणि जुना मित्र अविज्ञात याची आठवण झाली नाही. त्या निर्दयी राजाने ज्या पशूंना यज्ञात बळी दिले होते ते त्याने दिलेल्या यातनांची आठवण होऊन क्रोधाने त्याला कुऱ्हाडीने तोडू लागले. अनेक वर्ष विवेकहीन अवस्थेत अपार अंधकारात तो निरंतर कष्ट भोगीत राहिला
स्त्रीच्या आसक्तीने त्याची अशी दुर्दशा झाली होती. पुरंजनाच्या मनात अंतसमयी सुद्धा स्त्रीचाच विचार होता. म्हणून पुढील जन्मात तो नृपश्रेष्ठ विदर्भ राजाच्या घरी सुंदर कन्येच्या रूपाने जन्माला आला. शत्रूंची नगरे जिंकणाऱ्या पांड्य नरेश मलयध्वजाने युद्धात सर्व राजांना जिंकून सर्वात पराक्रमी वराला वरू इच्छिणाऱ्या त्या विदर्भ कन्याशी विवाह केला. मलयध्वजाला तिच्यापासून एक श्यामलोचना कन्या आणि तिच्याहून लहान 7 पुत्र झाले. ते पुढे द्रविड देशाचे 7 राजा झाले. नंतर त्यांच्यापैकी प्रत्येक पुत्राला अनेक पुत्र झाले. त्यांचे वंशजच या पृथ्वीच्या मन्वंतराच्या शेवटपर्यंत तसेच नंतरही उपभोग घेतील. मलयध्वजाच्या व्रतस्थ असणाऱ्या पहिल्या कन्येबरोबर अगस्त्य ऋषींचा विवाह झाला. त्यांना तिच्यापासून दृढच्युत नावाचा एक पुत्र झाला आणि दृढच्युताचा पुत्र विद्मवाह होय. राजाची पुत्रांमध्ये वाटणी करून शेवटी राजश्री मलयध्वज भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्याच्या इच्छेने मलय पर्वतावर निघून गेला. चंद्रिका ज्याप्रमाणे चंद्राच्या पाठोपाठ जाते त्याप्रमाणे मोहक डोळे असलेली वैदर्भी आपले घर, पुत्र आणि सर्व भोगांचा त्याग करून पांड्य नरेशाच्या पाठोपाठ गेली. तेथे चंद्रवासा, ताम्रपर्णी आणि वटोदका नावाच्या 3 नद्या होत्या. तो दररोज त्या नद्यांच्या पवित्र जलात स्नान करून आपले शरीर आणि अंतःकरण पवित्र करत असे. तेथे राहून त्याने कंदमुळे, बी, मुळे, फळे, फुले, पाने, गवत आणि पाण्यावरच निर्वाह करीत कडक तप केले. त्यामुळे हळूहळू त्याचे शरीर फारच खुश झाले. मलयध्वजाने सगळीकडे समदृष्टी ठेवून थंडी, ऊन, पाऊस, वारा, तहान, भूक, प्रिय अप्रिय, सुखदुःख इत्यादी सर्व द्वंद्वांवर विजय मिळवला. तप आणि उपासना करून वासना नाहीशा केल्या. तसेच यमनियमांचे पालन करून इंद्रिय, प्राण आणि मन यांना वश करून तो आत्म्यामध्ये ब्रह्मभावना करू लागला. अशा प्रकारे 100 दिव्य वर्ष तो एखाद्या खुंटाप्रमाणे निश्चलपणे एकाच ठिकाणी बसून राहिला. भगवान वासुदेवांमध्ये अत्यंतिक प्रेम निर्माण झाल्याने त्याला शरीराचे सुद्धा भान राहिले नाही. राजा गुरुस्वरूप साक्षात भगवान श्रीहरींनी उपदेश केलेल्या आणि आपल्या अंतःकरणात सर्व बाजूंनी स्फुरण पावणाऱ्या विशुद्ध ज्ञानदीपामुळे अंतःकरणाच्या वृत्तींचा प्रकाशक आत्मा स्वप्नावस्थेप्रमाणे देहादी सर्व उपाधींमध्ये व्याप्त असून त्यापासून वेगळाही आहे असा अनुभव घेऊन तो सर्व बाजूंनी उदासीन झाला. नंतर आपल्या आत्म्याला परब्रह्मामध्ये आणि परब्रह्माला आत्मामध्ये अभिन्न रूपाने पाहून शेवटी हे चिंतनही सोडून देऊन तो पूर्णपणे शांत झाला. राजा यावेळी पतिपरायणा वैदर्भी सर्व प्रकारच्या भोगांचा त्याग करून आपला परमधर्मज्ञ पती मलयध्वज याची मोठ्या प्रेमाने सेवा करत होती. ती वल्कले धारण करीत असे. व्रते उपवास केल्यामुळे तिचे शरीर अत्यंत क्रुश झाले होते आणि डोक्यावरील केसांचा गुंता झाल्या कारणाने त्यांना गाठी पडल्या होत्या. त्यावेळी ती आपल्या पतीजवळ ज्वाला नसलेल्या अग्नीप्रमाणे शांत दिसत होती. तिच्या पतीचे प्राणोत्क्रमण झाले होते, परंतु तो नेहमीप्रमाणे स्थिर आसनावर बसलेला होता. हे तिला माहीत नसल्यामुळे त्याच्याजवळ जाऊन ती नेहमीप्रमाणे त्याची सेवा करू लागली. चरण चुरतेवेळी जेव्हा तिला आपल्या पतीच्या चरणात मुळीच उष्णता नाही असे जाणवले, तेव्हा तिचे चित्त कळपातून दूर गेलेल्या हरणीप्रमाणे व्याकुळ झाले. त्या निर्जन वनात आपण एकटीच आणि दीन अवस्थेत आहोत असे पाहून ती अत्यंत शोकाकुल झाली आणि अश्रुधारांनी स्तन भिजवत ती जोरजोराने रडू लागली. ती म्हणाली, राजश्री, उठा उठा. समुद्राने वेढलेली ही पृथ्वी लुटारू आणि अधार्मिक राजे यांच्यामुळे भयभीत झाली आहे. आपण हिचे रक्षण करा. पतीबरोबर वनात गेलेली ती अबला अशा प्रकारे शोक करीत पतीच्या चरणांवर पडून पडून आसवे गाळू लागली. लाकडाची चिता रचून तिच्यावर पतीचे शव ठेवले आणि ती चिता पेटवून शोक करणाऱ्या तिने सती जाण्याचा निश्चय केला. राजा त्याचवेळी तिचा एक पूर्वीचा मित्र असलेला आत्मज्ञानी ब्राह्मण आला. त्या रडत असलेल्या अबलेला मधुर वाणीने समजावीत ब्राह्मण म्हणाला, तू कोण आहेस? कुणाची मुलगी आहेस? आणि तू ज्याच्यासाठी शोक करीत आहेस तो हा पडलेला पुरुष कोण आहे? तू मला ओळखत नाहीस काय? तू पूर्वी ज्याच्याबरोबर विहार करीत होतीस तो मी तुझा मित्र आहे. ही स्त्री पूर्वजन्मीचा पुरंजन होती. सखे, कधी काळी तुझा अविज्ञात नावाचा सखा होता. याची तुला आठवण आहे का? मला सोडून तू पृथ्वीवरील भोग भोगण्यासाठी निवासस्थानाच्या शोधासाठी आला होतास. आर्य, पूर्वी तू आणि मी एकमेकांचे मित्र तसेच मानस निवासी हंस होतो. हजारो वर्षापर्यंत निवासस्थानाशिवायच आपण दोघे राहत होतो. परंतु मित्रा, विषयभोगाच्या इच्छेने तू मला सोडून या पृथ्वीवर निघून आलास. इथे फिरत असता तू एका स्त्रीने स्थापन केलेले स्थान पाहिलेस. तिचे 5 बगीचे, 9 दरवाजे, 1 द्वारपाल, 3 तट, 6 वैश्यकुळे आणि 5 बाजार होते. ते स्थान 5
उपादान कारणांनी बनलेले होते आणि त्याची स्वामिनी एक स्त्री होती. महाराज, इंद्रियांचे 5 विषय त्याचे 5 बगीचे होते. 9 इंद्रिये छिद्रे हे 9 दरवाजे होते. तेज, जल, अन्न हे 3 तट होते. मन आणि 5 ज्ञानेंद्रिये ही 6 वैश्यकुळे होती. क्रियाशक्ती रूप 5 कर्मेंद्रियेस बाजार होते. 5 महाभूते त्याचे कधीही क्षीण न होणारे उपादान कारण होते आणि बुद्धिशक्ती त्याची स्वामिनी होती. ते असे नगर होते की जेथे प्रवेश केल्यानंतर पुरुष ज्ञानशून्य होऊन आपल्या स्वरूपाला विसरतो. हे राजा, त्या नगरातील त्या स्वामिनीच्या फंदात पडून तिच्याबरोबर विहार करीत करीत तूही आपल्या स्वरूपाला विसरलंस आणि तिच्या संगतीने तुझी ही दुर्दशा झाली आहे. तू त्या विदर्भ राजाची कन्या नाहीस की. हा वीर मलयध्वज तुझा पती नाही. जिने तुला 9 दारांच्या नगरात बंद केले होते त्या पुरंजनीचा पती तू सुद्धा नाहीस. तू पहिल्या जन्मात आपल्याला पुरुष समजत होतास आणि आता सतीस्त्री मानतोस. ही सर्व मी पसरलेली मायाच आहे. वास्तविक तू पुरुष नाहीस की स्त्री नाहीस. आपण दोघे तर हंस आहोत. आपले जे वास्तविक स्वरूप आहे त्याचा अनुभव घे. मित्रा, जो मी ईश्वर आहे तो तू जीव आहेस. तू माझ्यापासून वेगळा नाहीस. तूच मी आहे असे तू जाण. ज्ञानी पुरुष आपल्या दोघांत किंचितही अंतर मानत नाहीत. जसे एक पुरुष आपल्या शरीराचे प्रतिबिंब आरशात आणि दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात निरनिराळ्या रूपाने पाहतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा विद्या आणि अविद्येच्या उपाधीच्या भेदामुळे स्वतःला ईश्वर आणि जीव अशा 2 प्रकारात पाहतो. अशा प्रकारे जेव्हा हंसाने ईश्वराने त्याला सावध केले तेव्हा तो मानस हंस मनोपाधिक जीव आपल्या स्वरूपात स्थिर झाला आणि त्याला आपल्या मित्राच्या वियोगामुळे विसरलेल्या ज्ञानाची पुन्हा आठवण झाली. प्राचीन बळी, मी तुला परोक्ष रूपकाने या आत्मज्ञानाची दिशा दाखवली आहे, कारण जगतकर्त्या जगदीश्वराला अप्रत्यक्ष वर्णनच अधिक प्रिय असते. अध्याय 28 समाप्त. अथैकोन त्रिशोध्याय. पुरंजन उपाख्यानाचे तात्पर्य. प्राचीन बर्ही म्हणाला, भगवान, आपल्या म्हणण्याचे तात्पर्य पूर्णपणे मला समजले नाही. विवेकी पुरुषच याचे तात्पर्य समजू शकतात. कर्माने मोहित झालेले आम्ही नाही. श्री नारद म्हणाले, पुरंजन नगर निर्माण करणारा जीव आहे. तो आपल्यासाठी 1, 2, 3, 4 किंवा अनेक पायांचे किंवा बिनपायांचे शरीररूप नगर तयार करतो. अविज्ञात नावाने ओळखला जाणारा त्या जीवांचा जो सखा तो ईश्वर आहे, कारण कोणत्याही प्रकारचे नाव, गुण किंवा कर्मांनी जीवांना त्याचा पत्ता लागत नाही. जीवाने जेव्हा सुखदुःख रूपी सर्व विषय भोगण्याची इच्छा केली तेव्हा त्याने दुसऱ्या कोणत्याही शरीरापेक्षा 9 दारे, 2 हात आणि 2 पायांचा मानवदेह पसंत केला. बुद्धीलाच तू पुरंजनी नावाची स्त्री समज. हिच्यामुळे देह आणि इंद्रिये यांच्यामध्ये मी माझेपणाचा भाव निर्माण होतो आणि पुरुषीच्या आश्रयाने या शरीरात इंद्रियांच्या द्वारे विषय उपभोगतो. ज्यांच्यामुळे सर्व प्रकारचे ज्ञान आणि कर्मे होतात ती 10 इंद्रियेच याचे मित्र होत. इंद्रियांच्या वृत्ती तिच्या सखी होत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान या 5 वृत्तींचा प्राणवायू हाच नगराचे रक्षण करणारा 5 फणा असलेला सर्प होय. दोन्ही प्रकारच्या इंद्रियांचे नायक मन यालाच 11वा महाबलवान योद्धा समजावे. शब्दादी 5 विशेष पांचाल देश आहेत, ज्यामध्ये हे ते 9 दारे असलेले नगर वसलेले आहे. त्या नगरात एकेका स्थानावर 2-2 दारे सांगितली होती. ती म्हणजे 2 डोळे, 2 नाकांची छिद्रे आणि 2 कर्णभित छिद्रे. त्यांच्या जोडीने एक मुख, लिंग आणि गुदा हे 3 आणखी त्यात मिळून 9 दारे होतात. याच्याद्वारे तो जीव इंद्रियांसह बाह्य विषयांकडे जातो. यापैकी जे 2 डोळे, 2 नाकांची छिद्रे आणि 1 मुख ही 5 पूर्वेकडील दारे होत. उजव्या कानाला दक्षिणेकडे आणि डाव्या कानाला उत्तरेकडे दार समजावे. गुदा आणि लिंग ही खालच्या बाजूची 2 छिद्रे पश्चिमेकडील दारे होत. खद्योता आणि अवेरमुखी नावाची एक ठिकाणी जो 2 दारे सांगितली होती ते दोन डोळे होत. तसेच रूप म्हणजे विभ्राजित नावाचा देश आहे, ज्याचा जीव हा या दारांमार्फत डोळ्यांच्या साह्याने अनुभव घेतो. डोळ्यांनाच सुरुवातीला द्युमान नावाचा मित्र म्हटले आहे. नाकाची 2 छिद्रे नलिनी आणि नालिनी नावाची दारे होत आणि नाकाचा विषय गंध हा सौरभ देश होय. तसेच घाणेंद्रिय म्हणजेच अवधूत नावाचा मित्र होय. मुख म्हणजेच मुख्यदार नावाचे दार होय. त्यात राहणारे वांगिंद्रिय विपण नावाचा मित्र होय आणि रसनेंद्रिय रसविद नावाचा मित्र होय.
वाणीचे कार्य आपण होय व वेगवेगळ्या प्रकारचे अन्न बहुधन आहे. तसेच उजवा कान पितृ आणि डावा कान देवो म्हणला जातो. कर्मकांड रूपी प्रवृत्ती मार्गाचे शास्त्र आणि उपासना कांडरूप निवृत्ती मार्गाचा शास्त्र म्हणजेच अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर पांचाल देश आहे. ही शास्त्रे श्रवणेंद्रिय रूप श्रुत धराच्या साह्याने ऐकून जीव अनुक्रमे पितृयान आणि देवयान मार्गाने जातो. लिंग हे आसुरी नावाचे पश्चिमेकडील दार आहे. श्रीसंग हा ग्रामक नावाचा देश आहे आणि लिंगामध्ये राहणारी उपेस्तेंद्रिय दुर्मत नावाचा मित्र आहे. गुदा हे निर्चती नावाचे पश्चिमेकडील दार होय. नरक वैशेष नावाचे देश आणि गुदामध्ये स्थित पायू इंद्रिय लुब्धक नावाचा मित्र आहे. याखेरीज 2 पुरुष आंधळे असल्याचे सांगितले होते. त्याचे सुद्धा रहस्य आहे. ते म्हणजे हात आणि पाय होत. यांच्याच सहाय्याने जीव अनुक्रमे सर्व कामे करतो आणि इकडे तिकडे जातो. हृदय अंतपुर आहे. त्यात राहणारे मन हे विशुची नावाचा प्रधान सेवक आहे. मनाच्या सत्वादी गुणांमुळे मनाला प्रसन्नता, हर्ष आणि मोह होतो. बुद्धी ज्याच्या प्रकारे स्वप्नावस्थेत विकाराला प्राप्त होते आणि जागृत अवस्थेत इंद्रियादिकांना विकृत करते, तिच्या गुणांनी लिप्त होऊन आत्माजीव सुद्धा त्या त्या रूपात त्या वृत्तीचे अनुकरण करण्यास भाग पाडला जातो. वास्तविक तो त्यांचा निर्विकार साक्षीदार आहे. शरीर रथ आहे. ज्ञानेंद्रिय रूपी 5 घोडे त्याला जुंपलेले आहेत. समस्त रूप कालाप्रमाणे न थांबणारा त्यांचा वेग आहे असे दिसते, मात्र त्याची गती दिसत नाही. पुण्य आणि पाप ही 2 प्रकारची कर्मे त्याची चाके आहेत. 3 गुण ध्वजा होत आणि 5 प्राण लगाम आहेत. मन लगाम आहे. बुद्धी सारथी आहे. हृदय बसण्याचे ठिकाण आहे. सुख दुःखादी द्वंद्वे जोखड आहेत. इंद्रियांचे 5 विषय त्यात ठेवलेली आयुधे आहेत आणि त्वचा इत्यादी धातू त्याचे आवरण आहे. 5 कर्मेंद्रिय त्याच्या 5 प्रकारच्या गती आहेत. या रथावर चढून तो जीव मृगजळाप्रमाणे खोट्या विषयांच्या पाठीमागे धावतो. 11 इंद्रिये त्याची सेना आहे आणि 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारा त्या त्या इंद्रियांच्या विषयांना ग्रहण करणे हेच त्याचे शिकार खेळणे होय. ज्याच्याद्वारा काळाचे ज्ञान होते ते संवत्सर म्हणजे चंडवेग नावाचा गंधर्वराज होय. त्याच्या अधीन असणारे जे 360 गंधर्व म्हणून सांगितले आहेत ते दिवस होत आणि 360 गंधर्व स्त्रिया रात्री होत. हे आळीपाळीने फिरत राहून मनुष्याचे आयुष्य हरण करतात. वृद्धावस्था साक्षात कालकन्या होय. तिला कोणीही पुरुष पसंत करीत नाही. तेव्हा मृत्यूरूप यवनराजाने लोकांचा संहार करण्यासाठी तिचा बहीण म्हणून स्वीकार केला. मानसिक क्लेश आणि शारीरिक कष्ट हेच त्या यवनराजाचे पायदळ आहे. तसेच प्राण्यांना क्लेश देऊन तत्परतेने मृत्यूच्या मुखात घेऊन जाणारे शीत आणि उष्ण हे 2 प्रकारचे ज्वर म्हणजे प्रज्वार नावाचा त्याचा भाऊ होय. अशा प्रकारे हा देहाभिमानी जीव अज्ञानाने आच्छादित होऊन अनेक प्रकारच्या अधिदैविक, अधिभौतिक व आध्यात्मिक कष्ट भोगीत 100 वर्षापर्यंत मनुष्य शरीरात पडून राहतो. खरे पाहता तो निर्गुण आहे, परंतु प्राण, इंद्रिय आणि मनाच्या धर्मांना आपलेच आहेत असे समजून मी माझेपणाचे अभिमानाने बांधला जाऊन क्षुद्र विषयांचे चिंतन करीत निरनिराळे कर्मे करीत राहतो. तो जरी स्वयंप्रकाश असला तरी सुद्धा जोपर्यंत सर्वांचे परमगुरु आत्मस्वरूप श्री भगवंतांच्या स्वरूपाला जाणत नाही तोपर्यंत प्रकृतीच्या गुणांमध्येच बांधलेला राहतो. त्या गुणांचा अभिमानी असल्यामुळे तो पराधीन होऊन सात्विक, राजस आणि तामस कर्मे करतो आणि त्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीमध्ये जन्म घेतो. तो कधी सात्विक कर्माच्या योगाने प्रकाशमान अशा स्वर्गलोकी जातो, कधी राजस कर्माच्यामुळे दुःखमय रजोगुणी लोकात जातो. तेथे त्याला विविध कर्मांचे क्लेश भोगावे लागतात आणि कधी तमोगुणी कर्मांच्या द्वारा शोकमय तामसी योनीमध्ये जन्म घेतो. अशा प्रकारे आपली कर्मे आणि गुणांच्या अनुसार देवयोनी, मनुष्य योनी आणि पशु-पक्षी योनीत जन्म घेऊन तो अज्ञानांध जीव कधी पुरुष, कधी स्त्री तर कधी नपुंसक होतो. भुकेने व्याकुळ झालेला बिचारा कुत्रा दारोदार भटकत आपल्या प्रारब्धानुसार कुठे काठीचा मार खातो तर कुठे अन्न खातो. त्याप्रमाणे हा जीव चित्तामध्ये अनेक प्रकारच्या वासना घेऊन उच्च नीच मार्गाने वर खाली आणि मध्यम लोकात भटकत आपल्या कर्मानुसार सुख-दुःखे भोगीत राहतो. आधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक या 3 प्रकारच्या दुःखांपैकी कोणत्याही एकातून जीवाची सर्वथे सुटका होऊ शकत नाही. जरी असे कधी वाटले तरी ती फक्त तात्कालिक आहे. एखाद्याने डोक्यावर भारी बोजा घेऊन जाताना तो कधी खांद्यावर घ्यावा, त्याप्रमाणे दुःखातून सुटण्याच्या सर्व प्रतिक्रिया समजाव्या.
जरी एखाद्या उपायाने मनुष्याची एका प्रकारच्या दुःखातून सुटका झाली, तरी दुसरे दुःख त्याच्या डोक्यावर येऊन स्वार होते. हे राजा, ज्याप्रमाणे एका स्वप्नातून पडणारे दुसरे स्वप्न हा स्वप्नातून कायमची सुटका करून घेण्याचा उपाय होऊ शकत नाही, त्याप्रमाणे कर्म फलभोगातून कायमची सुटका होण्याचा कर्म हा मुळीच उपाय होऊ शकत नाही. कारण कर्म आणि कर्मफलभोग दोन्ही अविद्येने युक्त असतात. जसे आपल्या मनोमय लिंग शरीराने स्वप्नावस्थेत विहार करणाऱ्या प्राण्याला स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पदार्थ नसतानाही त्यांचा भास होतो, तसेच हे दिसणारे पदार्थ खरोखर नसतानाही अज्ञान निद्रा असेपर्यंत खरेच वाटतात आणि जीवाला जन्म मरण रूप संसारापासून मुक्ती मिळत नाही. म्हणून यापासून कायमची सुटका होण्याचा आत्मज्ञान हाच एकमेव उपाय आहे. या अविद्येमुळे परमार्थ स्वरूप आत्म्यालाही जन्म मरण रूप अनर्थ परंपरा प्राप्त झाली आहे. तीपासून सुटका गुरु स्वरूप श्रीहरींविषयी नितांत भक्ती निर्माण झाल्यावरच होऊ शकते. भगवान वासुदेवांमध्ये एकाग्रतापूर्वक सम्यक ज्ञानाने निर्माण केलेला भक्तिभावच ज्ञान आणि वैराग्य निर्माण करतो. हे राजश्री, हा भक्तिभाव भगवंतांच्या कथांच्या आश्रयाला राहतो. म्हणून जो श्रद्धापूर्वक त्या कथा दररोज ऐकतो किंवा वाचतो, त्याला अगदी लवकर त्याची प्राप्ती होते. राजा ज्या ठिकाणी भगवद्गुण सांगण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तत्पर असणारे विशुद्ध चित्ताचे भक्तजन राहतात, त्या साधू समाजात सगळीकडून महापुरुषांच्या मुखातून निघालेल्या श्री मधुसूदन भगवंतांच्या चरित्ररूप शुद्ध अमृताच्या अनेक नद्या वाहत असतात. जे लोक अतृप्त चित्ताने ऐकण्यासाठी तत्पर होऊन आपल्या कानांनी त्या अमृताचे सेवन करून तृप्त होतात, त्यांना तहान, भूक, भय, शोक आणि मोह कधीच बाधा करू शकत नाही. अरे रे, नैसर्गिकरित्या प्राप्त होणाऱ्या तहान, भूक या विघ्रांनी सदैव घेरलेला जीवसमुदाय श्रीहरींच्या कथामृत सागरावर का बरे प्रेम करीत नाही? साक्षात प्रजापतींचे पती असलेले ब्रह्मदेव, भगवान शंकर, स्वयंभू मनु, दक्षादी प्रजापतीगण, सनकादिक नैष्टिक ब्रह्मचारी, मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त, पुलह, कृतू, भृगू, वसिष्ठ आणि मी असे जितके ब्रह्मज्ञानी मुनी आहेत, ते सर्वजण वाङ्मयात पारंगत असूनही तप, उपासना आणि समाधीच्या द्वारे सर्वसाक्षी परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करीत असले तरी पाहू शकले नाही. अनंत वेदांचा अभ्यास करून मंत्रामध्ये सांगितलेल्या वज्रधारी इत्यादी गुणांनी युक्त इंद्रादी देवतांच्या रूपांमध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याचे यज्ञांनी पूजन करणारे सुद्धा त्यांच्या स्वरूपाला जाणत नाहीत. हृदयांमध्ये वारंवार चिंतन केल्याने भगवान ज्यावेळी ज्याच्यावर कृपा करतात, त्याच वेळी तो लौकिक व्यवहार आणि वैदिक कर्माविषयीचा दुराग्रह सोडून देतो. भीष्मन, तू या कर्मामध्ये परमार्थ बुद्धी ठेवू नकोस. ही कर्मे ऐकण्यास गोड वाटतात, परंतु परमार्थाला स्पर्शही करीत नाहीत. केवळ अज्ञानामुळेच ही परमार्थासारखी वाटतात. बुद्धी मलिन झालेले जे कर्मकांडी लोक वेदांना कर्मपर समजतात, ते त्यांचे मर्म जाणत नाहीत. याचे कारण जेथे भगवान जनार्दन आहेत, तेच आपले स्वरूपभूत आत्मा आहे, हे तत्व ते जाणत नाहीत. पूर्वेकडे टोके असलेल्या दर्भांनी संपूर्ण पृथ्वीला आच्छादित करून व अनेक पशूंचा वध करून तू मोठा कर्माभिमानी आणि गर्विष्ठ झाला आहेस. परंतु वास्तविक तुला कर्म आणि उपासना यापैकी कशाचेही रहस्य माहीत नाही. ज्यामुळे श्रीहरींना प्रसन्न केले जाऊ शकते, तेच वास्तविक कर्म आहे आणि जिच्यामुळे भगवंतामध्ये चित्त स्थिर होते, तीच उपासना आहे. श्रीहरी सर्व देह धारण करणाऱ्यांचे आत्मा नियमन करणारे आणि स्वतंत्रपणे कारण आहेत. म्हणून त्यांचे चरणच मनुष्याचे एकमेव आश्रयस्थान आहे आणि त्यापासूनच संसारातील सर्वांचे कल्याण होऊ शकते. ज्याच्यापासून कोणाला जराही भीती वाटत नाही, तोच तिचा प्रियतम आत्मा होय. हे जो पुरुष जाणतो तोच ज्ञानी होय आणि जो ज्ञानी आहे तोच गुरु व तोच साक्षात श्रीहरी होय. श्री नारद म्हणतात, पुरुष श्रेष्ठा, आतापर्यंत जे काही सांगितले त्यातून तुझ्या प्रश्नांचे उत्तर दिले गेले. आता मी एक तुला चांगल्या प्रकारे निश्चित केलेले गुप्त साधन सांगतो, लक्षपूर्वक ऐक. एका बागेमध्ये एक हरणीसह कोवळे गवत खात फिरत होते. भुंग्यांचा मधुर गुंजारव ते ऐकत आहे. त्याच्यासमोरच दुसरे जीव मारून पोट भरणारे लांडगे त्याच्याकडे पाहत आहेत आणि पाठीमागून एका शिकाऱ्याने त्याचा वध करण्यासाठी त्याच्यावर बाण सोडला आहे. परंतु हरण इतके बेसावध आहे की त्याला याचा पत्ता सुद्धा नाही. अशा या हरणाचा विचार कर. राजा, या रूपकाचा आश्रय ऐक. मरणाच्या जबड्यातील हे हरिण तू आहेस. तू आपल्या दशेवर विचार कर. या स्त्रिया फुलांप्रमाणे दिसणाऱ्या सुंदर आहेत. त्या स्त्रियांचे राहण्याचे घर म्हणजे पुष्पवाटिका आहे. यामध्ये राहून तू फुलामधील मध आणि सुगंधाप्रमाणे क्षुद्र सकाम कर्माचे फळ म्हणून जीभ आणि जननेंद्रियाला प्रिय वाटणाऱ्या भोजन आणि श्रीसंग
इत्यादी तुच्छ भोगांना शोधित आहेस. स्त्रियांच्या संगतीत राहून आपले मन तू मध्येच गुंतवून ठेवले आहेस. स्त्रीपुत्रादिकांचे मधुर भाषण म्हणजेच भुंग्यांचा मधुर गुंजारव होय. तुझे कान त्यातच अत्यंत आसक्त झाले आहेत. समोरच लांडग्याच्या कळपाप्रमाणे काळाचे अंश रात्रंदिवस तुझे आयुष्य हिरावून घेत आहेत. परंतु तू त्याची काहीही पर्वा न करता गृहस्थ सुखामध्ये दंग होऊन राहिला आहेस. तुझ्या मागे गुपचूपपणे आलेला शिकारी काळ आपल्या लपविलेल्या बाणांनी तुझे हृदय लांबूनच घायाळ करू पाहत आहे. अशा प्रकारे स्वतःला हरिणाच्या स्थितीत आहोत असे समजून तो आपले चित्त हृदयात स्थिर कर आणि नदीप्रमाणे प्रवाहित होणाऱ्या श्रवणेंद्रियाच्या बाह्य वृत्तीला चित्तामध्ये स्थापन कर. अंतर्मुख हो. जेथे कामी पुरुषांची चर्चा चालू होते तो गृहस्थाश्रम सोडून परमहंसाचा आश्रय असणाऱ्या श्रीहरींना प्रसन्न कर आणि हळूहळू सर्व विषयांपासून परावृत्त हो. प्राचीन ब्रही म्हणाला, भगवान, आपण कृपा करून मला जो उपदेश केला तो मी ऐकला व विशेष रूपाने त्याच्यावर विचार सुद्धा केला. मला कर्माचा उपदेश करणाऱ्या या आचार्यांना निश्चितच याचे ज्ञान नाही, नाहीतर त्यांनी मला त्यांचा उपदेश का बरे केला नसता. हे देवर्षे, आत्मतत्वाविषयी माझ्या आचार्यांनी माझ्या मनात जो संशय निर्माण केला होता त्याचे आपण पूर्णपणे निराकरण केलेत. या विषयात इंद्रियांची गती नसल्यामुळे मंत्रद्रष्ट्या ऋषींना सुद्धा मोह होतो. वेदवेत्यांचे म्हणणे ठिकठिकाणी ऐकिव्यात आहे की पुरुष या लोकात ज्यांच्या द्वारे कर्म करतो ते स्थूल शरीर इथे सोडून कर्माने बनलेल्या दुसऱ्या देहाने परलोकात त्याचे फळ भोगतो. पण जी कर्मे इथे केली जातात ती तर दुसऱ्या क्षणी अदृश्य होतात. तीच फळ देण्यासाठी परलोकात जाऊ शकत नाहीत. श्री नारद म्हणाले, ज्या मनप्रधान लिंग शरीराच्या साहाय्याने मनुष्य कर्म करतो ते मरणानंतरही त्याच्याबरोबरच राहते. परंतु ते परलोकात प्रत्यक्षपणे स्वतः त्याच्या द्वारा कर्माचे फळ भोगते. मनुष्य या स्थूल शरीराच्या स्वप्नात अभिमान सोडून देतो, परंतु याच्यासारख्याच किंवा याच्यापेक्षा भिन्न प्रकारच्या पशु-पक्षी इत्यादी शरीराने तो मनामध्ये संस्कार रूपाने असलेल्या कर्माचे फळे भोगीत असतो. या मनाच्या द्वारा जीव ज्या पुत्रादींना हे माझे आहेत आणि देहादींना हा मी आहे असे म्हणतो, तोच त्यांच्यासाठी केलेल्या पाप पुण्यादी कर्मांना स्वतःची कर्मे मानतो आणि त्यामुळेच त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ज्याप्रमाणे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्या कृत्यामुळे त्यांना प्रेरणा देणाऱ्या चित्ताचे अनुमान केले जाते, त्याचप्रमाणे चित्ताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्तींमुळे पूर्वजन्माच्या कर्माचे सुद्धा अनुमान करता येते. कधी कधी असे अनुभवास येते की ज्या वस्तूंचा या शरीराने कधी अनुभवही घेतला नाही, ती कधी पाहिली नाही किंवा ऐकली नाही, ती जशी असते तसाच तिचा स्वप्नात अनुभव घेतला जातो. राजन, तू असे निश्चित समज की लिंगदेहाच्या अभिमानी जीवाला त्या वस्तूचा अनुभव पूर्वजन्मी आलेला आहे. कारण जी वस्तू अनुभवली नसेल तिची मनात वासना निर्माण होऊ शकत नाही. राजन, तुझे कल्याण असो. मनुष्याचे पूर्वीचे रूप आणि भावी शरीराधिकांविषयी मनच सांगू शकते आणि ज्यांचा पुनर्जन्म होणार नाही त्यांच्या विदेह मुक्तीविषयी त्याचे मनच सांगते. कधी कधी स्वप्नामध्ये देश, काल किंवा क्रिया या संबंधी अशा गोष्टी पाहिल्या जातात की ज्या पूर्वी कधी पाहिल्या किंवा ऐकल्या नव्हत्या. जसे पर्वतांच्या शिखरावर समुद्र, दिवसा तारे किंवा आपले डोके छाटलेले पाहणे इत्यादी दिसण्यास निद्रादोष हेच कारण मानले पाहिजे. इंद्रियांनी अनुभव घेण्याजोगे पदार्थच मनाच्या समोर वारंवार येतात आणि भोग संपल्यावर नाहीसे होतात. ज्यांचा इंद्रियांना अनुभव येत नाही असा कोणताही पदार्थ नाही, कारण सर्व जीवांना मन आहे. जर एखाद्या वेळी भगवंत चिंतनात रममाण झालेले मन विशुद्ध सत्वात स्थिर झाले तर त्या मनाला भगवंतांचा संसर्ग झाल्यामुळे लगेच सर्व विश्वाचे ज्ञान होऊ शकते. जसे राहू दिसत नसतानाही प्रकाशमय चंद्राच्या संगतीने दिसू लागतो. जोपर्यंत गुणांपासून उत्पन्न झालेली बुद्धी, मन, इंद्रिय आणि शब्दादी विषयांचा समूह यापासून हा अनादिलिंग देह बनलेला आहे, तोपर्यंत जीवाचा स्थूल देहाविषयी असलेला मी माझे हा भाव जात नाही. सुषुप्ती, मूर्छा, अत्यंत दुःख, मृत्यू आणि तीव्रता आलेला असतानाही इंद्रियांच्या व्याकुळतेमुळे मी माझे हे स्पष्टपणे जाणवत नसले तरी त्यावेळी सुद्धा त्याचा अभिमान असतोच. ज्याप्रमाणे अमावास्येच्या रात्री चंद्र असूनही दिसत नाही, त्याचप्रमाणे तारुण्यात स्पष्टपणे प्रतीत होणारे 11ही इंद्रियांचे कार्य गर्भावस्था आणि बाल्यावस्थेमध्ये ती इंद्रिये असून सुद्धा त्याचा पूर्ण विकास न झाल्याकारणाने प्रतीत होत नाही. जसे स्वप्नात कोणत्याही वस्तूचे अस्तित्व नसतानाही भासणारे पदार्थ जागे झाल्याशिवाय नाहीसे होत नाहीत, त्याप्रमाणे सांसारिक वस्तू मिथ्या असल्या तरी त्यांचे चिंतन करणाऱ्या जीवाची संसारातून सुटका होत नाही.
अशा प्रकारे तन्मात्रांनी बनलेला आणि 16 तत्वांचा रूपाने विकसित झालेला हा 3 गुणांचा समूह म्हणजे लिंग शरीर होय. हे चेतनाशक्तीने युक्त झाले की त्याला जीव म्हणतात. याच्या द्वारात पुरुष निरनिराळे देह धारण करतो व त्यांचा त्याग करतो. तसेच त्यांच्यामुळेच तो हर्ष, शोक, भय, दुःख आणि सुख यांचा अनुभव घेतो. ज्याप्रमाणे जळू जोपर्यंत दुसरे गवताचे पाते पकडीत नाही, तोपर्यंत पहिले सोडत नाही, त्याचप्रमाणे जीव मरण काळ जवळ आल्याशिवाय तो जोपर्यंत देहप्राप्तीला कारण असणारी कर्मे संपून दुसरे शरीर धारण करीत नाही, तोपर्यंत पहिल्या शरीराचा अभिमान सोडत नाही. राजन, हे मनप्रधान लिंग शरीरच जीवाच्या जन्माचे कारण आहे. जीव जेव्हा इंद्रियांनी भोगलेल्या भोगाचे चिंतन करीत वारंवार त्याच्यासाठीच कर्मे करतो, तेव्हा ती कर्मे होत राहिल्याने अविद्येमुळे तो देहादिकांच्या कर्मांनी बांधला जातो. म्हणून त्या कर्मबंधनातून सुटण्यासाठी संपूर्ण विश्व भवद्र भव भगवद्रूप आहे असे समजून सर्व प्रकारे श्रीहरींचे भजन कर. यांच्यापासून या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय होतो. मैत्रेय म्हणतात, भगवत श्रेष्ठ श्री नारदांनी राजा प्रचंडला जीव आणि ईश्वराच्या स्वरूपाचे दिग्दर्शन केले. नंतर ते त्याचा निरोप घेऊन सिद्धलोकी गेले. राजश्री प्राचीन सुद्धा प्रजापालनाची जबाबदारी पुत्रांवर सोपवून तपस्या करण्यासाठी कपिलाश्रमाकडे गेला. तेथे त्या वीरवीराने सर्व विषयांची आसक्ती सोडून एकाग्र मनाने भक्तिपूर्वक श्रीहरींच्या चरणकमलांचे चिंतन करून स्वरूपता मुक्ती मिळवली. पुण्यशील विदुरा, देवर्षी नारदांनी रूपकाने सांगितलेले हे आत्मज्ञान जो पुरुष ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकवेल, त्याची या लिंगदेहाच्या बंधनातून सुटका होईल. देवर्षी नारदांच्या मुखातून बाहेर पडलेले हे आत्मज्ञान भगवान मुकुंदाच्या यशाशी संबंधित असल्यामुळे त्रैलोक्याला पवित्र करणारे, अंतःकरण शुद्ध करणारे, तसेच सर्वोत्कृष्ट फळ देणारे आहे. जो पुरुष हे ऐकेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि पुन्हा या संसार चक्रात त्याला भटकावे लागणार नाही. गृहस्थाश्रमी पुरंजनाच्या रूपकाने अप्रत्यक्ष सांगितलेले हे अद्भुत आत्मज्ञान मी प्राप्त केले. हे समजल्याने बुद्धियुक्त जीवाचा देहाभिमान नाहीसा होतो. तसेच त्याला परलोकात जीव कोणत्या प्रकारे कर्माचे फळ भोगतो हा संशयही नाहीसा होतो. अध्याय 29 समाप्त.